विदर्भ स्पेशल पाटवडीची रेसिपी मी आधीच्या छोट्याशा व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत शेअर केली होती. आता ह्या व्हिडिओमध्ये पाटवडीचा रस्सा कसा तयार करायचा ना त्याची रेसिपी शेअर करत आहे. तर सगळ्यात आधी आहे ना, पाटवडीचं बेसन मी ज्या टोपामध्ये शिजवून घेतलं होतं ना, तेच टोप मी त्याच्यामध्ये पाणी टाकून असं भिजवत ठेवलं होतं, कारण की त्याच पाण्याचा वापर आपल्याला रश्श्यामध्ये करायचा आहे. त्यानंतर अगदी साधं सोपं वाटण तयार करून घेतलं होतं. कांदा, सुकं खोबरं, लसूण आणि टोमॅटो हे सगळं छान असं वाटून घेतलं होतं भाजून. आता आपल्याला आहे ना फोडणी द्यायची आहे. त्यासाठी आहे ना एका भांड्यामध्ये तेल गरम करून जिऱ्याची फोडणी दिली, तमालपत्र टाकलं आणि तयार केलेलं वाटण आहे ना तेलामध्ये टाकून छान असं परतवून घ्यायला सुरुवात केली होती. वाटण छान परतवून घ्यायचं आहे आणि परतवून घेत असताना त्याच्यामध्ये कोरडे मसाले टाकायचे आहेत. मी टाकलेली आहे हळद, लाल तिखट, कांदा लसूण मसाला आणि चवीनुसार मीठ. एक गोष्ट लक्षात ठेवायची, वाटण हे सगळ्यात चांगलं छान असं परतवून घ्यायचं आहे तेल सुटेपर्यंत, आणि ते खालती लागू नये म्हणून थोडा थोडा पाण्याचा वापर केला ना तरी सुद्धा चालेल. आता वाटणाला तेल सुद्धा छान सुटलं होतं. त्यामध्ये आहे ना जे बेसनचं पाणी मी तयार केलं होतं ना, टोप भिजवलेलं, ते ह्यामध्ये टाकलं. त्याचबरोबर थोडंसं गरम पाणी टाकलं आणि छान असं ढवळून घेतलं. वरतून थोडंसं चवीनुसार किंचितसं मीठ मी अजून थोडंसं टाकलं आणि बारीक कापलेली कोथिंबीर टाकली आणि छान अशी उकळी आलेली होती रश्श्याला. 5 ते 10 मिनिटं उकळी येऊ दिल्यावरती इथे आपला हा मस्त गरमागरम पाटवडीचा रस्सा तयार झालेला आहे. चला तर जेवणाचं ताट तयार करायला घेऊयात. ताटामध्ये मी एका वाटीत रस्सा काढून घेतलेला आहे. त्याचबरोबर तयार केलेली पाटवडी सुद्धा घेतलेली आहे, कापलेला कांदा आणि एक ज्वारीची भाकरी. तर इथे आपलं हे जेवणाचं ताट तयार आहे. थंडीमध्ये आहे ना पाटवडीचा असा हा रस्सा नुसता गरमागरम प्यायला सुद्धा खूप भारी लागतो आणि पाटवडी सोबत हे खूप छान लागतो. मग तुम्ही ही रेसिपी ट्राय करताय की नाही नक्की कमेंटमध्ये सांगा आणि या तुम्ही पण जेवायला.